Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत इयत्ता 10वीतील भाग 2 यामधील प्रकरण 1 अनुवंशिकता व उत्क्रांती हेरिडिटरी आणि इव्होल्युशन या चॅप्टर्स मध्ये अनुवंशिकतेसाठी कुठलं बायोलॉजिकल बायोकेमिकल रिॲक्शन कारणीभूत ठरतात त्यालाच आपण प्रतिलेखन भाषांतरण स्थानांतरण किंवा सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ असं संबोधलं जातं. त्याच पद्धतीने उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांतीमध्ये डार्विनिझम लॅमार्कवादिझम याचा काय मतीचा अर्थ आहे? त्यांनी कुठलेही आपण म्हणूया की त्यातून कुठले थेरम त्यांनी निवड केले आणि त्यातून जाती उद्भव कसा निर्माण होतो आणि शेवटी आपण जात असताना मानवाची उत्क्रांती कशी झाली, मानवाच्या उत्क्रांतीमध्ये किती पैलू होते, कुठल्या मानवाला होमोसॅपियन्स म्हटलं जातं आणि कधीपासून मानव हा अतिशय टॅलेंटेड समजला जातो, या गोष्टींचा आपण आधार घेणार आहोत. आपण हा 10वीचं पाठ्यपुस्तक पाहत असताना स्पर्धा परीक्षेच्या अंगेली पाहणार आहोत. ही यातील सर्वात महत्वाची संकल्पना आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 या व्हिडिओ सारखे अनेक व्हिडिओ भविष्यामध्ये बनविण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आणि मोटिवेशनची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आता अनुवंशिकता आणि हेरिडिटरी चेंजेस. थोडक्यात अनुवंशिकता म्हणजेच काय की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी काही आपली जैविक लक्षणं आहेत ती जैविक लक्षणं ट्रान्सफर होणं किंवा संक्रमित होणं. म्हणजे आपल्याकडे जी काही लक्षणं असतात ती लक्षणं ज्या ठिकाणी केंद्रित झालेली असतात, ज्या ठिकाणी स्टोअर केलेली असतात त्याला आपण जीन असं म्हटलं जातं. हा जीन काय भाग आहे तर जीन हा डीएनए मधील जो काही सर्पिलाकार आकाराचा रेणू आहे तर त्या डीएनए मधील जो काही विशिष्ट भाग ज्या एखाद्या विशिष्ट कार्याचं प्रेझेंटेशन करतो त्याला आपण जीन्स असं म्हटलं जातं. म्हणजे जैविक लक्षणं जनुकाद्वारे ट्रान्सफर होणं यालाच आपण अनुवंशिकता असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण शास्त्रज्ञांचं काही योगदान पाहणार आहोत. तर जॉन ग्रेगल मेंडल यांनी सर्वात प्रथम अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष जाहीर केले. त्यांनी ज्या प्लांटवर काम केलं त्या प्लांटचं नाव होतं पीज. त्याला शास्त्रीय नाव होतं पिसम सटायवम. पिसम सटायवम किंवा आपण यालाच मराठीमध्ये वाटाण्याचं झाड असं म्हटलं जातं. म्हणूनच अनुवंशिकतेचे फादर्स किंवा फादर ऑफ जेनेटिक जे काही म्हटलं जातं ते जॉन ग्रेगल मेंडेल असं म्हटलं जातं. नंतरच्या काळामध्ये ह्युगो द व्हिरीस यांनी असं परिवर्तन सिद्धांत म्युटेशन थेरपी सांगितले की सजीवामध्ये जे काही अचानक बदल होतात त्यामागील जो कारण भाव आहे तो त्या सिक्वेन्समध्ये जीन्समध्ये होणारे अचानक बदल आहे. म्हणजे ह्युगो द व्हिरीस यांचं कॉन्ट्रीब्युशन्स या अनुवंशिक बदलामध्ये उत्परिवर्तन सिद्धांताच्या द्वारे सांगता येईल. वॉल्टर आणि सटन यांनी ग्रास ऑफर किंवा नाकतोड्याच्या पेशीमधील गुणसूत्रावर काम केलं आणि हे जे काही गुणसूत्रांच्या जोड्या आहेत आणि या जोड्या मार्फत जनुकाचे वहन होतं हे यांचं कॉन्ट्रीब्युशन्स आहे. आपण 1944 मध्ये आलो तर 3 शास्त्रज्ञांची जोडी आहे. त्यांचं नाव आहे एव्हरी, नंतर आहे मॅक्रॉथ आणि मॅकलॉइड्स. तर यांनी संशोधनार्थी उंदराच्या ब्लड्सवर टेस्ट्यूबमध्ये काम केल्यानंतर जो काही निष्कर्ष मांडला की विषाणू सोडून इतर सर्व सजीवांच्या
मध्ये अनुवंशिकता किंवा जे काही जेनेटिक कोडिफिकेशन केलं जातं, ती अनुवंशिक सामग्री जी कशामध्ये स्टोअर केली जाते, तर हे DNA मध्ये सांगितलं जातं. आपण या स्लाइड्समध्ये प्रत्येक शास्त्रज्ञाचं कॉन्ट्रिब्युशन्स काय आहेत अनुवंशिकतेच्या संदर्भात या गोष्टींचा आढावा घेतला. नंतर 1961 मध्ये जेकब आणि जॉन मोडर या शास्त्रज्ञांचं जे काही कॉन्ट्रिब्युशन्स आहे, तर त्यांनी जीवाणूच्या पेशींमधून DNA पासून प्रथिनांची निर्मिती कशी होते या प्रतिकृतीचा अभ्यास केला. त्यामुळं जेकब आणि मोनार्ड यांचं जीवाणूच्या संदर्भामध्ये जे आपण सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ मध्ये पाहणार आहोत, DNA पासून प्रथिनांची निर्मिती कशी होते, परंतु हे कॉन्ट्रिब्युशन सर्वात महत्वाचं आहे. ते जीवाणूच्या संदर्भात त्यांनी अभ्यास केला. नंतर याच्याच अनुषंगाने की हे जे काही अनुवंशिकतेचा अभ्यास शास्त्रज्ञ करत होते आणि ती आपल्याला असं दिसून आलं की या DNA पासूनच या DNA मध्ये जेनेटिक कोड्स आहेत आणि हे जेनेटिक कोड्स जे जीनमध्ये स्टोअर केलेले आहेत, DNAच्या विशिष्ट भागामध्ये स्टोअर केलेले आहेत आणि त्यातला जर एखादा चांगला गुण असेल आणि चांगला गुण देणारा एखादा जर जीन जर असेल, तर हा जीन आपण रिमूव्ह करू शकतो आणि दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यांमध्ये आपण त्याला इन्सर्ट करू शकतो. थोडक्यात हे जे काही तंत्रज्ञान आहे जीन काढणं आणि जीन इन्सर्ट करणं, यालाच आपण जनुकीय अभियांत्रिकी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं जातं. याचाच पुढचा टप्पा जो काही जेनेटिक इंजिनिअरिंग मधला आहे, त्यालाच आपण DNA रिकम्बिनिंग टेक्नॉलॉजी किंवा पुनर्संयोजक DNA तंत्र असं म्हटलं जातं. आणि या तंत्राचाच आधार घेऊन आपल्याला अनुवंशिकतेमध्ये एखादी अनुवंशिक जी जेनेटिक डिसऑर्डर असेल, त्याचं डायग्नोसिस करणं, निदान करणं, त्यावर प्रतिबंध करणं, त्यावर उपचार करणं, ट्रीटमेंट घेणं, त्याच पद्धतीने प्राणी आणि वनस्पती यांच्या साहाय्याने संकर करणं. बीटी कॉटन हे आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे किंवा डॉली मेंढी यासारखं एक एक्झाम्पल आहे. आणि औद्योगिक वापरामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर करणं, जसं अल्कोहोल बनवण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसिजरमध्ये, बेकरीजमध्ये आपण यीस्टचा वापर केला जातो. आणि हीच जेनेटिक इंजिनिअरिंगचा आधार करून आपल्याला कमर्शियल स्केलवर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. तर या शास्त्रज्ञांचं कॉन्ट्रिब्युशन आणि ॲट द एंड जेनेटिक शास्त्राचा जो प्रसार झाला, जो प्रचार झाला, जो विकास झाला, त्यातून डेव्हलप झालेलं DNA रिकम्बिनंट टेक्नॉलॉजी ही यातील अपेक्स बॉडी आपण या ठिकाणी निश्चितच समजूया. आता ह्याला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हटलेलं. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर जीवनाचं मूलभूत तत्व. आता जीवनाचं मूलभूत तत्व कुणामध्ये आहे, तर सर्व सजीवामध्ये. सर्व सजीव मध्ये काय येतं, तर सजीव मध्ये आपल्याला येतात वनस्पती पण येतात, त्याचबरोबर सर्व स्वरूपाचे प्राणी देखील येतात. सेंट्रल डोग्मा काय सांगितला जातो, सेंट्रल डोग्मा हा आपल्याला अशा पद्धतीने नमूद करतो की कुठल्याही सजीवाच्या पेशीमध्ये जो या ठिकाणी DNA आहे, या DNA पासून किंवा या DNA मध्ये जी जनुकीय माहिती जीनच्या स्वरूपात स्टोअर केलेली आहे, त्या सांकेतिक भाषेचं किंवा ती सांकेतिक भाषा DNA कडून RNA कडे ट्रान्सफर होते आणि हीच सांकेतिक भाषेच्या आधारे RNA पासून प्रोटीनची निर्मिती होते. ही जी काही एकूण प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला आपण सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. तर जनुकातील माहितीच्या आधारे प्रथिन निर्मितीविषयी माहिती देणं आणि शरीरातील प्रत्येक पेशी त्याचं कार्य ज्या आधारे केलं जातं, तो आधार म्हणजे सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. याच मध्ये एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जाईल, शास्त्रज्ञांचं कॉन्ट्रिब्युशन जे काही आहे, जे आहे जॉर्ज बिडल. जॉर्ज बिडल आणि दुसऱ्या शास्त्रज्ञांचं नाव काय आहे, एडवर्ड ट्रुमन. तर या जॉर्ज बिडल आणि एडवर्ड ट्रुमन यांनी जे हायपोथिसिस दिलं, ते हायपोथिसिस असं म्हटलं जातं की वन जीन म्हणजे एका जीन पासून एका एन्झाईमची निर्मिती होणं, हे हायपोथिसिस आहे. ही एक संकल्पना आहे, त्यामध्ये विज्ञानाचा कुठलाही अंधार नव्हता. हे पहिल्यांदा 1941 मध्ये दिलं, परंतु वन जीन
आणि वन एन्झाईमच्या ऐवजी आता वन जीन आणि वन प्रोटीन हे हायपोथेसिस आज जगत मान्यता झालेली आहे. आपण आज सेंट्रल डोग्माच्या लाईफचाच आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. त्याच्यात 3 प्रोसिजर्स आहेत. पहिलं दिलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन्स, त्यालाच आपण प्रतिलेखन असं म्हटलं जातं. आता ही प्रतिलेखनाची प्रोसिजर कुठे होते, तर सेंट्रलमध्ये प्रत्येक पेशीच्या आतमध्ये असणारा केंद्र, या केंद्रकालाच थोडंसं मी मॅग्निफाईड करतो. या केंद्रकामध्येच आपल्याला डीएनएचा हा अशा पद्धतीचा एक सर्पिलाकार रेणू आपण असं म्हणूया. तर या डीएनए मध्ये जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत, सपोज सी, ए, जी हे न्यूक्लिओटाइडचं सिक्वेन्स आहे. याच्या आधारेच याच डीएनए पासून जो काही एमआरएनए बनला जातो, म्हणजे डीएनए वर जे न्यूक्लिओटाइड्स आहेत तेच अनुसरून जे कॉम्प्लिमेंटरी बनणार, इथे जर सी जर असेल तर डेफिनेटली या ठिकाणी जी असणार आहे. या ठिकाणी ए जर असेल तर इथे आरएनए असल्यामुळे या ठिकाणी टी न येता आपल्या ठिकाणी यू असणार आहे. आणि जरी जी जर असेल तर या ठिकाणी सी असणार आहे. म्हणजे डीएनए मध्ये ही माहिती या कोडॉनच्या स्वरूपामध्ये किंवा न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपामध्ये स्टोअर केली जात होती. त्याला अनुसरूनच कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड बेस बनवले जातात. किंवा सिंपल भाषेमध्ये समजूया, या डीएनएची माहिती या एमआरएनए कडे जी काही बनवण्यात आली आणि ही जी काही प्रोसिजर्स आहेत त्यालाच आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आणि ही प्रोसिजर कुठे घडते, तर ही प्रोसिजर केंद्रकामध्येच घडते. म्हणजे डीएनए मध्ये स्टोअर केलेली माहिती ती पाठवली जाते एक विशिष्ट सिक्वेन्सच्या संदर्भात, आणि यालाच आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. ही ट्रान्स्क्रिप्शन कोणाच्या द्वारे केलं जातं, तर एमआरएनए द्वारे केलं जातं. कुठे केलं जातं, तर केंद्रकात केलं जातं. तर सेंट्रल डोग्माची पहिली प्रोसिजर्स आहे, त्या प्रोसिजरला आपण नाव दिलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन. आता दुसरी प्रोसिजर्स, पहिल्या प्रोसिजरमध्ये आपण पाहिलं की या केंद्रकाच्या आतमध्ये डीएनएची माहिती बाहेर घेऊन कोण आलंय, तर डीएनएची माहिती घेऊन आलेला जो काही आहे त्यालाच आपण मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए असं म्हटलं जातं. आता हा एमआरएनए ही माहिती कशा स्वरूपात घेऊन येतो, तर न्यूक्लिओटाइडच्या संदर्भात. हा एक न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे आणि ही माहिती ही 3 न्यूक्लिओटाइडच्या संदर्भात असते. जसं आपण मेन्शन केलं की यामध्ये आहे जी, यामध्ये आहे यू आणि यामध्ये आहे ही. परत सिक्वेन्स जर पाहिली तर ही जी काही सिक्वेन्स आहे तर यामध्ये आपल्याकडे जे काही असणार आहे आपण इमॅजिन करण्यासाठी समजूया, या ठिकाणी केवळ यू यू आहे. म्हणजे एमआरएनए या जेनेटिक मॉलिक्युलवर ही जी काही माहिती 3 न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपात स्टोअर केलेली असते त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. यालाच आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. आणि या माहितीच्याच आधारे ज्यावेळेस हा एमआरएनए बाहेर येतो, बाहेर म्हणजे कुठे येतो, इथे येतो पेशी द्रव्यामध्ये किंवा तो येतो या ठिकाणी सायटोसोल्समध्ये. या सायटोसोल्समध्ये आल्यानंतर किंवा पेशी द्रव्यामध्ये आल्यानंतर की या सांकेतिक भाषेच्या आधारे किंवा न्यूक्लिओटाइडच्याच आधारे त्याला जे काही पेशी द्रव्यामध्ये अमिनो ऍसिड्स असतात, जे प्रथिनं बनवण्यासाठी लागणारे असतात, तेच अमिनो ऍसिड घेऊन येण्याचं काम केलं जातं टीआरएनए. म्हणजे हा जो काही टीआरएनए आपल्याकडे असणार आहे या पद्धतीचा आपण इमॅजिन करूया की हा टीआरएनए इथे यूयू जर असेल तर या ठिकाणी तो कुठले घेऊन येणार आहे, तर तो डेफिनेटली ए चेच न्यूक्लिओटाइड्स घेऊन येणार आहे. म्हणजे या यू ला जर कॉम्प्लिमेंटरी बाइंडिंग करायची जर असेल तर आपल्याला कुठले न्यूक्लिओटाइड लागणार आहे, ए. म्हणजे या एमआरएनए वरील सिक्वेन्सला अटॅचमेंट करण्यासाठी जो टीआरएनए पेशी द्रव्यातील अमिनो ऍसिड्स घेऊन येतो हा टीआरएनए आहे, ट्रान्सफर आरएनए आहे. हा ट्रान्सफर आरएनए पेशी द्रव्यातील अमिनो ऍसिड या एमआरएनए कडे घेऊन येतो. पण कुठले घेऊन यायचे त्याला जे काही संकेत दिला जातो हा कोडॉन देतो. आणि हेच जे काही विशिष्ट संकेत त्या टीआरएनए वर असतात त्याच टीआरएनए वरच्या 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाला आपण जे काही नाव दिलं जातं त्याला अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. म्हणजे
पहिली प्रोसिजर ट्रान्सक्रिप्शन कुणाला म्हणणार आहोत आपण, तर DNA पासून RNA ची निर्मिती होणं. आणि ट्रान्सलेशन कुणाला म्हणणार आहोत, तर या RNA पासून त्याच्या आधारे या mRNA पासून, मोस्टली आपण म्हणूया की mRNA पासून ज्यावेळेस त्याला अमिनो ऍसिड tRNA जॉईन केला जातो आणि अमिनो ऍसिड जॉईंट होतात, त्याच अमिनो ऍसिडमध्ये जॉईन होत असताना जी काही प्रोटीनची निर्मिती होते, प्रथिनची निर्मिती होते, त्यालाच आपण ट्रान्सलेशन किंवा भाषांतरण असं म्हटलं जातं. तिसरी प्रोसिजर आपण यातली पाहणार आहोत, त्यालाच आपण ट्रान्सलोकेशन किंवा स्थानांतरण असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी या mRNAला मागच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी 3 न्यूक्लियोटाइड्स पेअरिंग आहे. UU आपण पाहिलं, त्याला tRNAचा जो काही बेस जॉईन होणार आहे कॉम्प्लिमेंटरी AA पाहणार आहे. हा जो काही आहे हा आपला आपण समजूया की हा आपला tRNA आहे. आता हा एक विशिष्ट अमिनो ऍसिड घेऊन येतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की लायसिन घेऊन येतो आणि ही mRNAला tRNA जॉईंट होणं, त्यातून ही न्यूक्लियोटाइड्स मधील अमिनो ऍसिड्स त्या सिक्वेन्सनुसार अमिनो ऍसिड एकमेकाला बाइंड होत जाणं कंटिन्युअसली, आणि अमिनो ऍसिड्स मध्ये हे पेप्टाइड बॉन्ड होणं, ही जी काही प्रक्रिया कशामध्ये घेऊन येत असते, तर ती रायबोझोम्स मध्ये घेऊन येत असते. ही प्रक्रिया कशामध्ये घेऊन येते, तर रायबोझोम्स मध्ये घेऊन येते. म्हणजे रायबोझोम्स मध्येच प्रथिन संश्लेषण करण्याची प्रक्रिया घडत असते. एकदा हा लायसिन अमिनो ऍसिड या ठिकाणी बाहेर पडला की परत जे काही नेक्स्ट सिक्वेन्स आहे mRNA वरची, या ठिकाणी आपण विचार करूया की यामध्ये आपल्याकडे आहे CCA आहे किंवा CCC आहे. परत नेक्स्ट tRNA या ठिकाणी जो काही घेऊन येणार आहे तो GG घेणार आहे. म्हणजे एक अमिनो ऍसिड जॉईन झाल्यानंतर हा एक अमिनो ऍसिड परत हा जो काही tRNA अमिनो ऍसिड झालेला आहे तो जॉईन होणार आहे. म्हणजे रायबोझोम अमिनो ऍसिडची निर्मिती झाल्यानंतर परत या कोडॉनच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही स्थानांतरण करतो त्यालाच आपण या ठिकाणी ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं किंवा स्थानांतरण असं म्हटलं जातं. याच अनुषंगाने म्हणजे सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ मध्ये आपण काय पाहिलं, तर DNA पासून RNA ची निर्मिती होणे आणि RNA पासून प्रोटीनची निर्मिती होणे हा आपण भाग या ठिकाणी पाहिला. आता न्यूक्लियोटाइड्स मध्ये हीच जी काही माहिती आहे एका पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने न्यूक्लियोटाइडच्या स्वरूपात जात असते, परंतु या न्यूक्लियोटाइड्स मध्ये जर काही चेंज झाला त्याच्या सिक्वेन्समध्ये, सपोज या ठिकाणी आहे GGC, परंतु काही बायोलॉजिकल गोष्टी म्हणे सीच्या जागी जर या ठिकाणी परत जी जर आला, तर या न्यूक्लियोटाइड्स मध्ये जे काही चेंजेस होतात, जे काही अचानक जागा बदलली जाते, त्यालाच आपण उत्परिवर्तन असं म्हटलं जातं किंवा त्याला म्युटेशन असं म्हटलं जातं. आणि हे म्युटेशन तात्कालिक स्वरूपाचे पण असतात किंवा लाक्षणिक स्वरूपाचे पण असतात. आता मानवामध्ये उत्परिवर्तन किंवा जेनेटिक्स मध्ये बदल झाल्यामुळे जो काही आजार होतो तो बेस्ट नोन एक्झाम्पल आहे, त्याला आपण सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. ॲनिमिया म्हणजे रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असणे, आणि जे काही आपले हिमोग्लोबिनचे सेल्स आहेत किंवा रेड ब्लड सेल आहे त्यांचा आकार विळ्यासारखा होणं, आपण त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. आणि हा कशामुळे होतो, तर न्यूक्लियोटाइडमध्ये झालेल्या बदलामुळे होतो. आणि हाच ही जो काही बदल आहे, उत्परिवर्तन जे काही आहे, चेंजेस जे काही आहे, ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आणि आज ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, जी डार्विनचा सिद्धांत आपण नेक्स्ट स्लाइडला पाहणार आहोत की डार्विनने जो उत्क्रांतीच्या संदर्भात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दिला किंवा आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो सिद्धांत दिला, हा सिद्धांत या उत्परिवर्तन सिद्धांताचं समर्थन करतो असं आपण या ठिकाणी निश्चित म्हणू शकूया. आता उत्क्रांती म्हणजे काय, जसं पाहिलं की उत्क्रांती ही एक इव्होल्युशन्स आहे. आज उत्क्रांती कुणाच्या संदर्भात होते, अगदी उत्क्रांती असेल सूर्य असेल, तारे असतील किंवा पृथ्वी असेल, त्यांची निर्मिती एका रात्रीत तयार झाली नाही. त्यांची निर्मिती होण्यासाठी प्रचंड करोडो वर्षांचा, काही अब्जावधी बिलियन वर्षाचा कालावधी गेला. त्याच पद्धतीने या पृथ्वीवर असणारे जे काही सजीव आहेत, ज्या काही वनस्पती आहेत,
ज्या काही प्राणी आहेत त्यांची उत्पत्ती होण्यासाठी किंवा त्यांच्यापासून अनेक प्रजाती होण्यासाठी खूप मोठा प्रचंड कालावधी निर्माण झाला. थोडक्यात सूर्य, तारे आणि पृथ्वी यांच्या निर्मितीसाठी जो काही आज जगन्मान्य थेरम्स आहे त्यालाच आपण बिग बँग थेरी असे म्हटलं जातं. आता बिग बँग थेरीनुसार पृथ्वीची निर्मिती होण्यासाठी जो काही कालावधी सांगितलेला जातो की आजपासून 5 बिलियन वर्षापूर्वी म्हणजे 500 करोड वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. आणि ज्या पृथ्वीवर ज्या काही भौगोलिक लाव्हा असेल, भूकंप असेल किंवा इतर काही घडामोडी असतील, हा साधारणपणे आजपासून 300 कोटी वर्षापूर्वी क्रमाक्रमाने जीवांची निर्मिती झाली. म्हणजेच उत्क्रांती किंवा इव्होल्युशन्स ही अतिशय सावकाश 300 करोड वर्ष हा मानवाच्या आत्तापर्यंतच्या चालीरीतीनुसार खूप मोठा काळ आहे. म्हणून आपण इव्होल्युशन्सला ही अत्यंत सावकाश होणारा बदल आहे. हा बदल हा उत्परिवर्तनामुळे होतो, म्युटेशनमुळे होतो आणि हा क्रमिक बदल आहे. हा बदल अचानक होत नाही, टप्प्याटप्प्याने बदल होतो. त्या निसर्गातील त्या प्राण्यांच्या परिस्थिती निर्माण होतो. परंतु डेफिनेटली उत्क्रांती ही काहीतरी उद्दिष्ट घेऊन येते. म्हणूनच आपण इव्होल्युशनला विकास साधणारी उत्क्रांती असं म्हटलं जातं. आणि या उत्क्रांतीतून जे काही नवीन वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म येतात, हे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म ती पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थानांतरण करत असते. म्हणजे निसर्गामध्ये एखाद्या प्राण्यापासून एखादी जात जर निर्माण होत असेल, तर ती जात ही निसर्गाने निवडलेली असते आणि ही दुसऱ्या पिढीकडे होत जात असते. अजून या संदर्भात एक गोष्ट आपल्याला पृथ्वीवरील सजीव आणि जे काही प्राणी आहेत, हे आपल्याला सांगता येईल, की प्रथम अगदी साधे-साधे मूलद्रव्य या पृथ्वीवर तयार झाली. ही साधी-साधी मूलद्रव्य ही तयार झाल्यानंतर पूर्णपणे समुद्र असताना 300 करोड वर्षापूर्वी त्यापासून थोडीशी सेंद्रिय आणि कॉम्प्लेक्स मूलद्रव्य ही ती देखील सिंपल मूलद्रव्य तयार होती. यांच्यामध्येच कॉम्बिनेशन होऊन अतिशय कॉम्प्लेक्स स्वरूपाची सेंद्रिय मूलद्रव्य तयार झाली, ज्यामध्ये केंद्रक आम्ल आहे, ज्याच्यामध्ये प्रथिनांची निर्मिती आहे. आणि याच्या निर्मितीतून यांचं मिश्रण होऊन सर्वात प्रथम पाण्यामध्ये किंवा तत्कालीन ओशन्समध्ये या एकपेशी सजीव तयार झाल्या. आणि या सजीव पेशी तयार झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला असणारे रासायनिक घटक आहे त्यांनी पर्याप्त वापर करून त्यांची साईज वाढली, त्यांची संख्या वाढली. एक पेशीतून द्विपेशीय सजीव निर्माण झाले आणि याच एक पेशीतून द्विपेशीय सजीव निवड होत असताना नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार त्याच वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रचंड प्रजाती निर्माण झाल्या. आणि ही जी काही इव्होल्युशन एक क्रमबद्ध प्रोसिजर्स आहे, एक विकास पावणारी सतत करणारी प्रक्रिया आहे. यालाच आपण सजीवांची उत्क्रांती असं म्हटलं जातं. यालाच आपण सजीवांचा क्रमबद्ध विकास असं म्हटलं जातं. आणि आजच्या घडीला सजीवांचा क्रमबद्ध विकास हा अशाच पद्धतीने झालेला आहे. हा थेरम सर्वात जगतमान्य आहे असं आपण या ठिकाणी समजूया. तर उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे? जो आपण क्रमविकास पाहिला तो सिद्धांत आपल्याला सांगितला जातो. उत्क्रांती ही एका रात्रीत होत नाही. ही क्रमाक्रमाने बदल घडून येतात. आणि क्रमाक्रमाने बदल घडून येत असताना हे बदल अतिशय साध्या स्वरूपाचे असतात. परंतु ही अखंड चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ॲट द एंड त्यापासून जो काही सजीव निर्माण होतो, तो अतिशय कॉम्प्लेक्स स्वरूपाचा असतो. तो अतिशय जटिल स्वरूपाचा असतो. आणि वित्क्रांती ही केवळ एकाच सजीवाशी निगडीत नसते, तर ती सर्व सजीवांशी निगडीत असते. सर्व सजीव हे काळानुसार बदल होत असतात. म्हणून ही सर्व व्यापी अशी म्हटलेली आहे. आणि सर्व व्यापी होत असताना त्यातूनच अनेक संघटनात्मक क्रांती किंवा उत्क्रांती प्रत्येक सजीव आणि प्रत्येक सजीवाच्या जातीमध्ये होत असते. याचाच अर्थ उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला काय देतो, हे आज पृथ्वीवर जे आपल्याला प्रचंड विविधता दिसते, ती प्रचंड विविधता ही विविध घटकापासून निर्माण झालेली नाहीये. तर विविध वनस्पती आणि विविध प्राणी यांची निर्मिती ही पूर्वजांपासूनच निर्माण झालेली आहे, एखाद्या अखंड प्रोसिजरनुसार. आता ही उत्क्रांती अखंड प्रक्रिया आहे, सजीवांचा विकास साधणारी प्रक्रिया आहे, ही कंटिन्युअस चालणारी प्रोसिजर आहे, अगदी स्लो प्रोसिजर्स आहे. आणि सजीवांचा क्रमविकास हे उत्क्रांतीचा जगतमान्य थेरम्स आहे.
त्यासाठी उत्क्रांती आपण जे काही कन्क्लुजन मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन्स केलं त्याला काही पुरावे आहेत का? येस. तर त्याला या पाठ्यपुस्तकामध्ये टोटल 6 पुरावे दिलेले आहेत. 6ही पुरावे आपण उत्क्रांतीचे पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं जर उदाहरण पाहिलं मी तुमच्याकडे, पहिलं आपण पाहणार मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता या तिन्ही प्राण्यांमध्ये पहा, तिन्ही प्राण्यांमध्ये आपल्याला कान दिसतात, तिन्ही प्राण्यांमध्ये आपल्याला डोळे दिसतात, त्या डोळ्यांच्या मध्ये आपल्याला नाक दिसतंय आणि नाकाखाली आपल्याला एक तोंड दिसतंय. म्हणजेच बाह्यरूपानं ह्या तिन्ही प्राणी जर वेगळे असतील तर या 3 घटकांची रचना ही समवॉट एक्सटेंड आपल्याला सिमिलर दिसते. म्हणजे या तिघा प्राण्यांचं ओरिजिन्स हा समान गोष्टींपासून झाला असेल, समान पूर्वजांपासून झालेला असेल. तीच गोष्ट पानांच्या आकाराच्या संदर्भात आहे. आपल्याला कलर त्यांचा हिरवा दिसतोय, आपल्याला त्याचा आकार समवॉट एक्सटेंड सेम दिसतोय, त्यातील सिरा आपल्याला सेम दिसतात. आज जरी ह्या गोष्टी भिन्न असेल तर उत्क्रांतीच्या जो काही थेरम आपण मेन्शन्स केला त्यांची उत्पत्ती देखील ही अतिशय कॉमन गुणधर्म असणाऱ्या समान पूर्वजापासून झालेली आहे. यालाच आपण बाह्यरूपी पुरावे किंवा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जातं. दुसरं जे काही उदाहरण दिलं जातं ते अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस दिलं जातं. आता अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? आज या ठिकाणी आपण 2 गोष्टींचा कंपॅरिझन घेऊया. हे एक मानवाचा हात आहे. दुसरं आपण कंपॅरिझन केलेलं आहे की एक बैलाच्या पायाशी कंपॅरिझन केलेलं आहे. हा बैलाचा पाय आपण इमॅजिन करूया. तिसरं कंपॅरिझन जे काही केलेलं आहे की हे वटवाघळाच्या पंखाशी केलेलं आहे आणि तिसरं जे काही कंपॅरिझन चौथं कंपॅरिझन केलेलं आहे ते देवमाशाच्या पराशी केलेलं आहे किंवा फिनशी केलेलं आहे. जरी आपण मॉर्फोलॉजिकली जर पाहिलं, त्यांची जरी कार्य पाहिली, हे चारही घटकांची कार्य वेगवेगळी आहे. परंतु आपण शरीरशास्त्राचा जर अभ्यास केला, अॅनाटॉमिकली जर हाडांची रचना जर पाहिली या चारही घटकांची, तरी आपल्याला याच्यामध्ये साम्य आढळून येतं. म्हणजे हाडांच्या रचनेमध्ये, हाडांच्या जोडणीमध्ये जे काही साम्य आहे, ही गोष्ट आपल्याला अशी निर्देशित करते की एकेकाळी आज हे चारही प्राणी, माणूस असेल, या ठिकाणी बैल असेल, या ठिकाणी वटवाघूळ असेल, मासा असेल, यांची उत्क्रांती ही एका कॉमन पूर्वजापासून झालेली आहे. ही आपल्याला अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस किंवा शरीरशास्त्रीय पुरावे या ठिकाणी म्हटलं जातं. नेक्स्ट तिसरा जो काही घटक आहे वेस्टिग्युलर ऑर्गन्स असं म्हटलं जातं. वेस्टिग्युलर ऑर्गन्स म्हणजे उत्क्रांती होत असताना ज्या अवयवाचा वापर करण्यात येत नाही ते अवयव हळूहळू नष्ट पावतं किंवा ते अवयव डॉर्मंट स्थितीमध्ये राहतं. हा अवशेषांग किंवा वेस्टिग्युलर ऑर्गनचा सिद्धांत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जातीमध्ये किंवा काही प्राण्यांमध्ये जर अवयवाचा वापर जर होत नसेल तर ते अवयव नष्ट होतं. हा सिद्धांत आहे. परंतु काही प्राण्यांच्या मध्ये, दुसऱ्या प्राण्यांच्या मध्ये जर त्याचा वापर जर होत असेल तर डेफिनेटली ते अवयव हे उत्क्रांतीमध्ये आपल्याला अजूनही दिसतं, आपल्याला अजूनही त्याचा वापर करण्यात येतो. तर याचं एक सुंदर असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला जे काही अपेंडिक्स असं म्हटलं जातं, मोठं जे काही आतडं आहे, या मोठ्या आतड्यामध्ये जो काही छोटासा भाग जो काही आपल्याला दिसतो, या ठिकाणी हे मोठं आतडं मी तुम्हाला दाखव, हा जो काही भाग आहे आपण त्याला अपेंडिक्स असं म्हटलं जातं. तसं अपेंडिक्सचा मानवामध्ये आज कुठल्याही पद्धतीचा उपयोग नाही आहे. परंतु हेच अपेंडिक्स जे रवंथ करणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये रवंथ करण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे आज मानवामध्ये अपेंडिक्सचा वापर होत नाहीये. मे बी कालावधीनुसार, उत्क्रांतीनुसार हे ऑर्गन नष्ट होईल किंवा आजही तिथे एक डॉर्मंट स्टेटमध्ये नाही, डॉर्मंट स्टेटमधून काम केलं जातं. अजूनही उदाहरण जे काही दिलेली आहेत की कानाचे स्नायू, मानवामध्ये असणारे कानाच्या स्नायूचा उपयोग काय? हे कानाचे स्नायू मानवामध्ये पण आहेत आणि माकडामध्ये आहे. मानवामध्ये त्याचा वापर होत नाही, पण माकडामध्ये एक आवाजाचा वेध घेण्यासाठी हे कानाचे स्नायू हलवून त्या पद्धतीने दिशा घेण्यासाठी याचा फायदा होतो. अजून उदाहरणं जे काही दिलेली आहेत ते कोकेक्स किंवा माकड हाड. आजही आपल्याला कोकेक्स किंवा माकड हाडाचे रेफरन्सेस आपल्या अनाटॉमीमध्ये दिसतात. त्याचा काय उपयोग आहे हे आपल्याला सांगितलं जात नाही किंवा कंपॅरेटिव्हली हा डॉर्मंट स्टेजमध्ये आहे. विजडम टीथ जर पाहिलं किंवा अंगावरील केस जर पाहिलं, आज मानव त्याचा खूप कमी वापर करतो. मानव हा त्याचा कमी वापर करतो, परंतु इतर प्राण्यांमध्ये आज हे ऑर्गन तेवढेच गरजेचे आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला अशी सांगितली जाते की औषधांचा किंवा वेस्टिग्युलर ऑर्गनचा अभ्यास करत असताना जी ऑर्गन्सचा वापर आहे
ती कंटिन्युअस राहतात. जी ऑर्गनचा वापर केला जात नाही ती हळूहळू उत्क्रांतीनुसार नष्ट होत जातात. परंतु हा बदल किंवा त्याचं नष्ट होणं हा प्रचंड मोठा कालावधी आहे. नेक्स्ट आपण पुराव्याकडे जातो, की हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर जे काही भूकंप झाले, ज्या ज्वालामुखी झाल्या, ज्या उल्कापाताच्या घटना झाल्या, या घटनातून पूर्वीच्या काळी असणारे प्रचंड वनस्पती आणि प्राणी हे जमिनीखाली गाडले गेले. आणि जमिनीखाली गाडले गेल्यानंतर आज ज्यावेळेस आपण उत्खनन करतो, या प्राण्यांचे जे काही आपल्याला अवशेष किंवा जे काही ठसे आपल्याला दिसतात त्यालाच आपण जीवाश्म असं म्हटलं जातं. आणि या जीवाश्माचा अभ्यास करण्यासाठी जी काही मेथड डेव्हलप केलेली आहे, की ही जीवाश्म किती वर्षाचं आहे, त्यालाच आपण कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. आता हा कार्बन डेटिंग आपल्याला इव्होल्युशनचे काय पुरावे देतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता कार्बन डेटिंग समजण्यासाठी आपण ही पहिल्यांदा मेथड समजून घेऊया, की कार्बन डेटिंग काय आहे. कार्बन डेटिंग ही ज्या शास्त्रज्ञाने डेव्हलप केली त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे विल्लाड लेवी. 1949 सॉरी 54 मध्ये ही मेथड त्यांनी डेव्हलप केली. आणि 54 मध्ये ही मेथड डेव्हलप केल्यानंतर त्यांना याच संदर्भातलं जे काही नोबेल पारितोषिक देण्यात आलं, रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आलं ते 1960च्या दरम्यान. आता विल्लाड लेबींची मेथड्स काय आहे किंवा ही मेथड कुठल्या पद्धतीने वर्कआउट करते, की ज्यावेळेस कुठलाही सजीव आणि वनस्पती आणि प्राणी जिवंत असतात त्यावेळेस ते आपल्या शरीरामध्ये कार्बनचं ग्रहण करत असतात. कुठल्या स्वरूपाच्या कार्बनचं ग्रहण करत असतात तर 2 कार्बन आहे. एका कार्बनचं नाव आहे कार्बन 12 जो सेंद्रिय कार्बन आहे. जवळजवळ 99% ग्रहण याचं केलं जातं. आणि जो रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे किरणोत्सर्गी कार्बन आहे त्याला आपण म्हटलं जातं कार्बन 14 असं म्हटलं जातं. कार्बन 14 याला असं आपण म्हटलं जातं. तर या दोन्ही कार्बनचं ग्रहण केलं जात असतं, उत्सर्जन केलं जात असतं, की ज्यावेळेस हे प्राणी ज्यावेळेस जिवंत असतात. परंतु हे प्राणी मृत झाल्यानंतर या दोन्ही कार्बनचं ग्रहण थांबवलं जातं. परंतु सर्वात महत्वाचं हा जो काही कार्बन 14 आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह जो आहे याचा अर्थ हा काही कालावधीनंतर त्याचा क्षय होतो, त्याचा डिके होतो. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. म्हणजे मृत झालेली वस्तू किंवा मृत झालेलं जीवाश्म याच्यामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं प्रमाण किती आहे, पर्सेंटेज किती आहे, यावरून कार्बन डेटिंग किंवा त्या फॉसिलचा कालावधी काढला जातो. कारण कार्बन 12 हा ज्यावेळेस तो मनुष्य असेल, ज्यावेळेस ते प्राणी असेल, मृत झाल्यानंतर याचं ग्रहण पूर्णपणे थांबवलं जातं. परंतु कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह डिके असल्यानंतर साधारणपणे 5700 वर्षानंतर त्यामध्ये जितका आहे त्याच्या कमी क्वालिटी त्याची उपलब्ध राहते. म्हणजे समजा इथे जर 10 ग्रॅम जर असेल तर 5700 वर्षानंतर हा कार्बन 14 जो काही 10 ग्रॅमचा आहे तो या ठिकाणी 5 ग्रॅमचा असणार आहे. म्हणजे डेफिनेटली हे कार्बन 14 टू कार्बनचा रेशो हा बदल असणार आहे. आणि हा रेशोतील बदल, कार्बन 14ची सक्रियता, या सर्व गोष्टींचा आधार काढून आपण त्या जीवाश्माची कालनिश्चिती करू शकतो. म्हणजे कार्बन डेटिंग या प्रक्रियेचा जो शोध लावला त्या शास्त्रज्ञांचं नाव होतं विल्लाड लेबी. विल्लाड लेबी यांनी कार्बन डेटिंगसाठी कार्बन 14 या जीवाश्माचा किंवा 14 या रेडिओ ऍक्टिव्ह कार्बनचा वापर केला. त्यासाठी त्यांना 1960 मध्ये रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आणि हे कशावर अवलंबून आहे तर त्या फॉसिल्समध्ये असणारे कार्बन 14ची सक्रियता आणि कार्बन 14 आणि कार्बनचं 12 यांचं गुणोत्तर काढून केलं जातं. अजून एक दृष्टी ज्यावेळेस उत्खनन केलं जातं त्यावेळेस शास्त्रज्ञांना अजूनही असं ऑब्झर्वेशन मध्ये आलं की जे अपृष्ठवंशी प्राणी आहेत, म्हणजे जे काही आपण म्हणूया अगदी एकपेशीय आहेत, बहुपेशीय, ज्यांना पाठीचा कणा नाही, तर आपल्याला जे काही फॉसिल अपृष्ठवंशी प्राण्यांची मिळतात, इन्व्हर्टिब्राचे मिळतात, तर उत्खननामध्ये आपण वरपासून जमीन अशा पद्धतीने खनन करत आलेलो आहोत. तर आपल्याला या ठिकाणी अपृष्ठवंशीय प्राण्यांची फॉसिल्स या ठिकाणी मिळतात. आणि नंतरचा हा जो काही टप्पा आहे या टप्प्यामध्ये आपल्याला साधारणपणे मत्स्य वर्ग त्याचबरोबर उभयचर वर्ग यांची फॉसिल्स आपल्याला मिळतात. हा नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये वर्षाचा काही वर्ग आहे या ठिकाणी आपल्याला मोस्टली सस्तन पाण्याच्या खाली नंतर रेप्टाईल्स की ज्याच्यामध्ये
डायनासोर्स आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या आकाराचे रेप्टाईल्स आहे, खालच्या स्तरामध्ये मिळतात. म्हणजे ही उत्खनन किंवा जीवाश्माचा अभ्यास करताना आपल्याला डेफिनेटली ही गोष्ट जाणव होते, की पहिल्यांदा हे अपृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले. त्यापासून मत्स्याची निर्मिती झाली. मत्स्यांपासून अँफिबियन्स किंवा उभयचर प्राण्यांची निर्मिती झाली. उभयचर प्राण्यांपासून रेप्टाईल्स किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांची निर्मिती झाली आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ही सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली. म्हणजे उत्क्रांतीचा हा एक सायंटिफिक पुरावा आहे, की जीवाश्म इंधनाचा अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी मिळतो. दुसरी एक गोष्ट आहे कनेक्टिंग लिंक. आज आपण काही प्राण्यांचा जर रिप्रेझेंटेटिव्हद्वारे जर अभ्यास केला असेल, तर आपल्याला त्यातील काही गुण, त्यांची काही जैविक गुणधर्म आहेत, आपल्याला 2 फायलमची किंवा 2 प्राणी वर्गाची माहिती देतात. या ठिकाणी मी प्रथम तुम्हाला एक उदाहरण देतो पेरिपिटस प्राण्याचं. आता हा पेरिपिटस जर प्राणी जर पाहिला, तर हा आपल्याकडे असणाऱ्या गोमसारखा अशा पद्धतीने दिसतो, की ज्याला पायही असतात, आपण असे विचार करूया, आणि त्याचबरोबर गांडुळासारखी याच्याकडे ॲनेलाइड्स असतात किंवा याच्या शरीरावर रिंगकृत रचना असते. हा नाव आहे पेरिपॅटिस. म्हणजे याच्याकडे यासारखे रिंग लाईक स्ट्रक्चर असणारे हा जो काही गुणधर्म आहे, तो कुठल्या गटाचा आहे? तर ॲनिलिडाचा आहे. त्याचबरोबर याची आपण जर रक्ताभिसरण क्षमता जर पाहिली, तर याची ही ओपन सर्क्युलेशन सिस्टीम्स आहे, म्हणजेच खुली रक्तभिसरण संस्था आहे. आणि त्याचबरोबर तो शोषण जो कशा पद्धतीने करतो, तो शोषणचा ट्रॅकियाच्या मार्फत केलं जातं. म्हणजे ही रक्ताभिसरण संस्था ही जे काही गुण दाखवते, ते ऑर्थोपोडा या फायलमचे किंवा या वर्गातील प्राण्यांचे गुणधर्म दाखवतो. म्हणजेच हा जो काही पेरिपॅटस प्राणी आहे, हा 2 फायलमला किंवा 2 प्राणीच्या 2 भिन्न गटांना जोडण्याचं काम केलं जातं. म्हणजे हा या ठिकाणी पेरिपॅटस आहे. म्हणजे पेरिपॅटसची निर्मिती कशी झाली असेल किंवा आर्थ्रोपोडा कुणापासून निर्माण झाला असेल, तर आर्थ्रोपोडा या गटातील प्राण्यांची निर्मिती ही ॲनिलिडा प्राण्यांपासून ही उत्क्रांतीच्या आधारे निर्माण झालेली असेल. हा एक कनेक्टिंग दुवाज किंवा जोडणारे दिवे आपल्याला सांगू शकतो. दुसरं उदाहरण दिले डकबिलिस प्लेटिपल्स. हा प्राणी आपल्याला डकबिलस प्लेटिपल्स आहे, हा स्वतः अंडी घालतो. अंडी घालणं हे कुणाचं लक्षण आहे? तर अंडी घालणं हे जे काही लक्षण आहे, ते आपलं उभयचर वर्गाचं लक्षण आहे. त्याच पद्धतीने याच्यावर सस्तन प्राण्यांसारखे आपल्याला एक ब्रिस्ट ग्रंथी दिसतात. त्याचबरोबर त्याच्यावर लव पण दिसते, शरीरातील केस पण दिसतात. आणि हे लक्षण कुणाचं आहे? सस्तन प्राण्यांचं. म्हणजेच डकबिलस प्लॅटिपस हा आपल्याला 2 गुणधर्म सांगतो. अंडी घालणं हा जो उभयचर आणि मोस्टली रेप्टाईलचा जो काही गुणधर्म आहे, म्हणजेच रेप्टाईल्स प्राणी, सरपटणारे सरीसृप वर्ग आणि सस्तन प्राणी यांच्यातला दुवा म्हणून सांगितलं जातं. तर उदाहरण दिलं लंग फिश. जरी हा फिश जरी असेल, जरी हा पाण्यामध्ये जरी पोहत असेल, तरी फिश असताना देखील कल्ल्याद्वारे शोषण न करताना हा लंगद्वारे शोषण केलं जातं. म्हणजे लंग फिश हा कनेक्टिंग दुवा कुणाचा आहे? तर कनेक्टिंग दिवा आहे हा फिश क्लासेसचा, ज्यास आपण पिसेस क्लास असं म्हटलं जातं, आणि त्यापासून उभयचर वर्गाचा आहे. म्हणजे लंग फिश हा आपल्याला या ठिकाणी येतो, पिसेस आणि उभयचर या प्राण्यांपासून येतो. हीच गोष्ट कनेक्टिंग जी आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह उदाहरण आहे, तेच आपल्याला सांगतात, की प्राण्यांची निर्मिती ही पहिल्या प्राण्यांच्या गटापासून निर्माण झाली, ज्याचे दोन्ही गुणधर्म हे भिन्न भिन्न होते. नेक्स्ट आहे की एम्ब्रॉयलॉजिकल इव्हिडन्सेस. या ठिकाणी मुद्दा मी मानवाचा एम्ब्रिओ दिलेला आहे. हे आपला एम्ब्रिओचा कालावधी दिला फर्स्ट ट्रायमिस्टर, पहिल्या 3 महिन्यामध्ये एम्ब्रिओ कसा होता, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये एम्ब्रिओ कसा होता, भ्रूण कसा होता. साधारणपणे आपण विचार करूया की पहिल्या महिन्यामध्ये एम्ब्रिओ अशा स्वरूपाचा होता, आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये हा एम्ब्रिओचा आकार हा आपला असा झाला. हा एव्हिडन्सेस काय सांगतो, की ज्यावेळेस आपण मासा, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, मनुष्य या एम्ब्रिओचा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला गायीचा एम्ब्रिओ देखील आपल्याला कंपॅरेटिव्हली असाच दिसतो. डुकराचा एम्ब्रिओ देखील कंपॅरेटिव्हली आपल्याला असाच दिसतो. म्हणजे एम्ब्रिओ वाढीच्या, पण याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, हे चेंजेस आपल्याला नंतरच्या काळामध्ये अधिक प्रकर्षाने जाणवतात. म्हणजे हे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस आपल्याला भ्रूणवाढीच्या पहिल्या अवस्थामध्ये त्याच्यामध्ये अधिक साम्य सांगितलं जातं. परंतु नंतर जसजसा भ्रूण वाढत जातो,
तसतसं आपल्याला त्याच्यामध्ये अनेक भिन्न स्वरूपाचे चेंजेस आपल्याला दिसतात. हा बदल दिसून येतो आणि हा 6वा पुरावा आपला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. म्हणजे इव्होल्युशन सातत्यानं होतं. हे सजीवांच्या विकासासाठी गरजेचं असतं. त्याचबरोबर ही अखंड प्रक्रिया आहे. ही अचानक न होता ही टप्प्याटप्प्याने होते. यासाठी हे एव्हिडन्सेस दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. ज्याच्यामध्ये आपण एनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहिले. एनाटॉमिकल डिव्हिजन्स नंतर आपण अवशिष्ट अंग किंवा आपण त्याला वेस्टिग्युलर ऑर्गन्स असं म्हटलेलं आहे. वेस्टिग्युलर ऑर्गन्स नंतर आपण पॅलिओन्टॉलॉजिकल किंवा सूक्ष्म फॉसिलच्या आधारे एव्हिडन्सेस पाहिले. त्याच्यानंतर आपण कनेक्टिंग लिंक्स पाहिला आणि शेवटचा जो काही पुरावा पाहिला तो एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस या अँगलने पाहिला. मग आता इव्होल्युशनचे समर्थन करणारे किंवा ज्या शास्त्रज्ञाने थेरम दिलं त्यामध्ये एक चार्ल्स डार्विन जो एक जगतमान्य शास्त्रज्ञ आहे आणि दुसऱ्याचं जे काही नाव आहे ते लॅमार्क, या दोघांचेही आपण उत्क्रांतीच्या संदर्भातील थेरम्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चार्ल्स डार्विन हा एक इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होता आणि त्याचा जो काही थेरम आहे की सर्व जाती ह्या समान पूर्वजांपासून डेव्हलप झालेल्या आहेत हजारो कालखंडानंतर. आणि त्याने जे काही तत्व दिलेलं आहे नॅचरल सिलेक्शनचं, नैसर्गिक निवडीचं तत्व, आजही बऱ्याच अंशी हे जगत मान्य आहे. दुसरं जो काही आहे जीन बॅप्टिस्ट लॅमार्क, हा एक निसर्गशास्त्रज्ञ होता आणि सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये, प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये याने निसर्गाला महत्व न देता तो पर्टिक्युलर जीव किती प्रयत्न करतो किंवा किती आळस आहे याला त्याने कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी निसर्ग महत्वाचा नाही सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये, तर त्या जीवाची प्रयत्न महत्वाचे आहे. आणि हे जे काही बदल एका पिढीमध्ये होतात हे दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर केले जातात. नैसर्गिक गुण हे ट्रान्सफर केले जातात हे सांगण्याचा प्रयत्न केला. यांनी 2 थेरम सांगितले. त्यातील एक थेरम हा आजही मान्य आहे, पण दुसरा जो काही थेरम्स आहे की सजीवांचे कॅरेक्टर, गुणधर्म हे त्याच्या आयुष्यामध्ये त्याने जे काही ॲक्वायर केलेले असतात तेच त्याच्या पुढच्या पिढीकडे जातात. हा थेरम हा शास्त्रज्ञाच्या किंवा विज्ञानाच्या गृहीतकावर आजही मान्य करण्यात येत नाही किंवा या ठिकाणी जीन बॅप्टिस्ट लॅमार्क या ठिकाणी फेल होतो. आपण आता एकेका शास्त्रज्ञांकडे जाऊया. चार्ल्स डार्विसनं जो काही सिद्धांत आपण नॅचरल सिलेक्शन किंवा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगितला, त्यानं काय सांगितलं की याने सांगितलं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे चार्ल्स डार्विन या थेरमनुसार की प्राणी, वनस्पती ह्या प्रचंड पद्धतीने पुनरुत्पादन करत असतात आणि हे जे काही नवीन जीव निर्माण होतात त्यांच्यामध्ये अन्नासाठी असेल, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी असेल, प्रचंड स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेला अनुसरूनच ते आपल्यामध्ये काही बदल करतात. प्रत्येक जीव जगण्यासाठी गुणधर्म दाखवतो आणि हा गुणधर्म तो सजीव दाखवतो. त्याचबरोबर या एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी सर्वात महत्वाचा जो काही फॅक्टर कारणीभूत ठरत असतो किंवा कुठला सजीव जगवायचा, कुठला सजीवाला नष्ट करायचं, हे ठरवण्यासाठी त्या सजीवाबरोबर हा निसर्ग ज्या सजीवानं योग्य तो बदल केलेला आहे त्यालाच ऍक्सेप्ट करतो. म्हणूनच त्याला सक्षम ते जगतील, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जगण्यासाठी प्राण्यांनी आपल्यामध्ये केलेला बदल, पण त्याही व्यतिरिक्त तो बदल निसर्गाला मान्य आहे का त्यांनाच त्याने अलाउड करतं. यालाच आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हटलं जातं आणि हा सिद्धांत ज्या बुकमध्ये त्यांनी मेन्शन्स केला त्या बुकलाच आपण ओरिजिन ऑफ अ स्पेस असं म्हटलं जातं. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हेच प्रश्न विचारले जातात की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत कुणी दिला, त्या पुस्तकाचं नाव काय आहे आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सिद्धांत काय सांगतो की आवश्यक गुणधर्म हे त्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी गरजेचे आहेच. त्याचबरोबर निसर्गाची निवड ही सर्वात महत्वाची आहे आणि निसर्गाच्या निवडीनुसार तो सजीव जर योग्य नसेल तो नष्ट होतो. परंतु याच्यावर जे काही ऍक्सेप्ट घेण्यात आले किंवा याचे जे काही निगेटिव्ह मार्क्स आहेत किंवा हा कुठे कमी पडला की केवळ त्याने सांगितलं की नैसर्गिक निवडच उत्क्रांतीला कारणीभूत आहे. आज विज्ञानाच्या आधारे नैसर्गिक निवड महत्वाची नाही तर सजीवामध्ये होणारे किंवा सजीवाच्या परिसरामध्ये होणारे भौगोलिक बदल असेल,
किंवा जेनेटिक बदल असेल, उत्पन्न परिवर्तन असेल, हाही घटक उत्क्रांतीला कारणीभूत आहे. दुसरं, कुठले बदल योग्य, कुठले बदल अयोग्य याचं तो स्पष्टीकरण देऊ शकला नाही. ज्यावेळेस त्यांनी फिंचेसचा अभ्यास केला, की हा बदल का किंवा कसा हे सांगता येणार नाही. किंवा काही बदल हे अचानक होतात, काही बदल हे सावकाश होतात. हे कशामुळे होतं? किंवा याचाही उल्लेख त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसिसमध्ये दिला जात नाही. परंतु हे जरी त्याचे निगेटिव्ह जरी असेल, परंतु आजही बऱ्याच अंशी, की आज जी काही सजीवांची निर्मिती झालेली आहे ती समान पूर्वजांपासून झालेली आहे आणि नॅचरल सिलेक्शन किंवा नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार झालेली आहे. हे जे काही कॉन्ट्रिब्युशन त्यांनी जे सांगितलेलं आहे ते निश्चितच एक स्तुत्य आहे किंवा हे ॲप्रिशिएशन त्या आपण थेरमला जगानं दिलेलं आहे. दुसरं, लॅमार्किनिझमनी काही उदाहरणं दिली. याने 2 थेरम्स आपल्याला सांगितले. एक त्याने सांगितला, की जे प्राणी इंद्रियांचा वापर करतात किंवा जे प्राणी इंद्रियांचा वापर करत नाही, की जो प्राणी या जगामध्ये ताकदीनं काम करतो, तो जगतो. जो प्राणी हा आळशी असतो, त्यातील ज्या ऑर्गनचा वापर करत नाही, त्याला निसर्ग जगण्याचा अधिकार देत नाही. म्हणजे यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन हा त्यांनी पहिला थेरम सांगितला. आणि दुसरा थेरम त्याने जो काही मेन्शन्स केला, हे जे काही एक जात त्याच्या पूर्णपणे आयुष्यामध्ये जे काही वैशिष्ट्ये तयार करतं, जगण्यासाठी जे काही विशिष्ट गुणधर्म ॲक्वायर करतं किंवा मिळवलेली जी काही वैशिष्ट्ये असतात, हे ॲक्वायर गुणधर्म एका जातीनं, एका प्राण्यांच्या जातीनं त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये जर ॲक्वायर केलेले असेल, तर हेच गुणधर्म हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात. यालाच मिळवलेली गुणधर्म किंवा मिळवलेले बदल संक्रमण होणं, इनहेरिटन्स होणं हा सिद्धांत सांगितला जातो. परंतु आज विज्ञानाच्या आधारे हे कॅरेक्टर जरी एका सजीवाने मिळवले असेल, तरी ते रिप्रोडक्शनच्या द्वारे दुसऱ्या सजीवाकडे जाईल हे आज प्रूव्ह केलेलं नाही. म्हणजे हा थेरम जे काही आहे, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, याचं एक्सप्लेनेशन्स विज्ञानाच्या आधारावर आजही कन्फर्म होत नाही किंवा या ठिकाणी लॅमार्किनिझम फेल होतो. परंतु की जसजसं जंगलांची निर्मिती कमी होऊ लागली, जसजसे झाडांची उंची वाढत लागली, तर तसं जिराफाने आपापली मान उंच करत नेलं. हे त्यांनी उदाहरण दिलेले यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स आहे. परंतु जे जिराफ आपली मान उंच करू शकले नाही, ते कंटिन्यू करू शकले नाही, हेही त्याने सांगितलं. लाहोर हा एक ब्लॅकस्मिथ आहे. कंटिन्युअस घन वापरून, घनाचा वापर करून त्याचे जे काही स्नायू हे अधिक बळकट झाले आणि तेच स्नायू झालेले बळकट त्याच्या पुढल्या पिढीकडे जातात. असं काही होत नाही, हे आजही आपण मानलं जातं. शहामृग, इमू या पक्ष्यांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी पंखांचा वापर केला नाही, त्यामुळे त्यांचे पंख कमकुवत झाले. आज आपल्याला हे पंखविहीन पक्षी म्हणून मानले जातात. त्याच पद्धतीने हंस आणि बदकाचे पाय कंटिन्युअस पाण्यात राहून त्यांनी पायांना अशा पद्धतीने मॉडिफिकेशन केलं की त्यांना पाण्यामध्ये पोहता येतं. सापाने देखील, हा जरी रेप्टाईल्स वर्ग असेल तरी रेप्टाईल्स वर्गने त्याची जी हॅबिटॅट आहे, जी राहण्याची सवय आहे, ती बिळांच्या पद्धतीने निर्माण केली, म्हणून तो बिळामध्ये राहण्यासाठी सर्वात योग्य झाला. लॅमार्क इझम म्हणजे काय, त्याने 2 थेरम दिले. एक पहिला दिला की इंद्रियांचा वापर आणि न वापर करण्याचा सिद्धांत हा बऱ्याच अंशी आजही मान्य केला जातो. पण दुसरा जो काही थेरम दिला की मिळालेल्या बदलांचा संक्रमण सिद्धांत किंवा थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर, हा याचा मान्य करण्यात येत नाही. कारण जे काही गुण आहे, लक्षण ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नाही. तर अनुवंशिकचा सिद्धांत हेच सांगितला जातो, ही जैविक लक्षणं ही जीनमध्ये कोडिफिकेशनच्या स्वरूपात दिलेली असतात आणि तीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. आता जॉन डार्विनच्या सिद्धांतावर आधारित स्पेसिफिकेशन किंवा जातीपासून किंवा प्रजातीपासून विविध जातींची निर्मिती झाली, हा सिद्धांत निर्माण झाला. आज आपल्याला प्रत्येक वाघ जर घेतला, वाघासारखे प्राणी जे काही आहेत, आपल्याला त्याच्या प्रचंड आपल्याला जाती दिसतात. प्रत्येक जातीमध्ये आपल्याला वैविध्य दिसतं. त्याच पद्धतीने फुलं येणाऱ्या वनस्पती जर पाहिल्या तर मिलियन वनस्पती आपल्याला दिसतात. या विविध जातींचा उद्भव कशामुळे झाला, तर हे उत्क्रांतीचा परिणाम आहे. म्हणजे ज्या जातींमध्ये नॅचरल रिप्रोडक्शन्स होतं आणि त्यापासून निर्माण होणारी पिढी देखील नॅचरल रिप्रोडक्शन करण्यासाठी ॲबल असते, त्यालाच तांत्रिकदृष्ट्या आपण स्पेसिस किंवा जाती असं म्हटलं जातं. पण जातीची निर्मिती
होत असताना एका विशिष्ट ठिकाणी असते. प्रत्येक जातीचा आहार विशिष्ट असतो, त्याचं हॅबिटॅट विशिष्ट असतं, त्याची रिप्रोडक्शन टाईम हा वेगवेगळा असतो, समागम काम हा वेगळा असतो. म्हणजेच या जातींची निर्मिती ही उत्क्रांतीपासून झाली आणि जात निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जर कुठला आहे, तर त्यामध्ये झालेले जेनेटिक बदल. त्याचबरोबर त्या सभोवतालचे झालेले बदल, भौगोलिक बदल असेल किंवा पुनरुत्पादनीय बदल असेल आणि याही पलीकडे की त्याचं रिप्रोडक्टिव्ह आपण अलगीकरण किंवा आपण त्याला म्हणतो डिसलोकेशन्स म्हणूया किंवा विलगीकरण असेल आणि भौगोलिक बदल किंवा भौगोलिक अलगीकरण असेल, ही फॅक्टर जातीचा उद्भव किंवा स्पेसिफिकेशन निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. म्हणजे अ, जो चार्ल्स डार्विननं आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत दिला, त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसारच स्पेसिसची निर्मिती झाली. पण स्पेसिसच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कुठला आहे? तर जेनेटिक बदल आहे. पण जेनेटिक बदलाबरोबरच इतर घटक आज शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. ज्याच्यामध्ये जिओग्राफिकल चेंजेस असतील, ज्यामध्ये रिप्रोडक्शन चेंजेस असेल, त्याही पलीकडे जिओग्राफिकल आपण म्हणूया अलगीकरण किंवा त्याला विलगीकरण किंवा प्राण्यांचा एकमेकांशी काही लाखो वर्षापासून संबंध न आल्यामुळे नवीन भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला अडॅप्टेबल करून घेतलं. त्यानुसार त्यांनी स्वतःचे गुणधर्म विकसित केले. हेच हे जाती उद्भवाचा संदर्भ आपण या ठिकाणी मेन्शन्स केलेला आहे. आता आपण शेवटच्या स्लाइड्सकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी मानवी उत्क्रांती कशी झाली? जसं आपण मागच्या स्लाइड्समध्ये पाहिलं, की पृथ्वीची उत्पत्ती जी झाली 500 करोड वर्षापासून. 500 करोड वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं पृथ्वी निर्माण झाली 5 बिलियन वर्षापूर्वी आणि 300 करोड वर्षापूर्वी साधारणपणे एकपेशीय जीव तयार झाला. मग या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये अगदी अ, हा काळ जर पाहिला तर 7 करोड वर्षापूर्वी आज माकडासारखा समूहात दिसणारा जो काही लेमूर प्राणी आहे, त्या लेमूर प्राण्यापासून हा मानवाचा विकास झाला असं संबोधलं जातं. म्हणजे आज मानवाचा विकास जो काही बायोलॉजिकल विकास दिसतो, तो लेमूर प्राण्यापासून निर्माण झाला. आपण थोडक्यात पाहूया, की या लेमूर प्राण्यांपासून काही बदल होऊन या प्राण्यांपासून काही बदल झाल्यानंतर जेनेटिक उत्क्रांतीच्या आधारे त्यापासून एक शेपटी नसणारा ॲप किंवा कप्पी निर्माण झाला. साधारणपणे 4 कोटी वर्षापूर्वी ज्याला नाव दिलं जातं इजिप्तोपिथिकस. आणि या इजिप्त जो काही आफ्रिकेतला आहे, यापासूनच साधारणपणे आपल्याला 2 पद्धतीची वृत्ती आपल्याला दिसते. या इजिप्शियन पासूनच आपल्याला 2 पद्धतीची माकडांची निर्मिती झाली. जे माकड जे आजच्या आग्नेय देशामध्ये जे काही दिसतात, त्यांना गिबन म्हटलं जातं, ओरांगउतान असं म्हटलं जातं आणि जे माकड आफ्रिकेतच राहिले, त्यापासून आपल्याला जो काही गोरियाला असेल, चिंपांझी असेल, या माकडांची निर्मिती झाली. म्हणजे 4 कोटी वर्षापासून 2 पद्धतीची माकडे आपल्याला दिसतात. एक आफ्रिकेमधील माकड, त्याचं उदाहरण आपण गोरिल्लाच्या रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पलच्या साहाय्याने दिलं आणि जे काही आग्नेय आशियातील माकड आहे ते ओरांगउतानच्या माकडाच्या संदर्भात दिलं. ज्यामुळं आफ्रिकेतील जे काही माकड या ठिकाणी होतं, त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये जंगलांची पर्सेंटेज कमी झालं. पूर्णपणे दुष्काळ निर्माण झाला आणि या दुष्काळ निर्माण होण्याच्या आधारेच ही माकड समव्हॉट एक्सटेंड थोडंसं पाठीचा कणा डेव्हलप झाल्यानंतर मोठी झाली. परंतु यांची हातही या ठिकाणी मोठी होती. यालाच 2.5 कोटी वर्षापूर्वी ड्रायफिथिकस असं म्हटलं जातं. या ड्रायफिथिकस पासून कंपॅरेटिव्हली अधिक स्टँडर्ड पोझिशन येणारा, की जो आजच्या मानवासारखा दिसणारा जो काही ॲप डेव्हलप झाला, जो आज मानवासारखा दिसतो, कंपॅरेटिव्हली त्याचा ब्रेन डेव्हलप झाला. एक साधारणपणे हा जो काही कालावधी आपल्याला दिसतोय 10 लाख वर्षापूर्वीचा कालावधी आपल्याला या ठिकाणी 1 कोटी वर्षापूर्वीचा जो काही कालावधी दिसतोय, तो रामाफिथिकस म्हणजे रामाफिथिकस मानवाच्या उत्क्रांतीतील पहिला हा आपल्या आजच्या मानवासारखा दिसणार आहे. पण डेफिनेटली याला आपण मानव म्हणत नाही. नंतर याच्याच डेव्हलपमेंट होऊन 40 लाख वर्षापूर्वी कंपॅरेटिव्हली अधिक स्टेट पोझिशनमध्ये राहणारा मानव निर्माण झाला. आणि खऱ्या अर्थानं आपण जो काही आजच्या मानवासारखा टॅलेंटेड माणूस जर कधीपासून डेव्हलप झाला असेल, तर आजपासून 1.5 लाख वर्षापूर्वी, त्या 1.5 लाख वर्षापूर्वीचा जो काही मानव मोर टॅलेंटेड, इंटेलिजन्स समजला जातो, त्याच्या पूर्वीच्या अँसेस्टरपेक्षा त्याला निएंडरथल माणूस असं म्हटलं जातं. म्हणजे आजच्या मानवाला आपण होमो सॅपियन्स असं म्हटलं जातं. पण होमो ही टर्म्स खऱ्या अर्थानं जर लागू कुणाला पडली असेल,
तर या निएंडरथिलसला पडले. नंतर त्याच्यामध्ये चेंजेस होऊन 50,000 वर्षापूर्वी हा क्रो मोनॅंग मानव तयार झाला. कंपॅरेटिव्हली निएंडरपेक्षा मोर इंटेलिजन्स होता. आणि आजचा होमोसेपियनचा खऱ्या अर्थानं जर विकास झाला असेल तर तो 10,000 वर्षापूर्वीपासून आजचा मानव हा विकसित झाला. आणि 10,000 वर्षापासूनचा काळ हा कंपॅरेटिव्हली खूप वेगाने डेव्हलप जो झाला. म्हणजे 10 वर्षापूर्वीचा आजचा होमोसॅपियन्स डेव्हलप झाला, की आजच्या मानवाच्या इतिहासातील सर्वात बुद्धिमान मानव होता. हा पशुपालन करू लागला. हा या ठिकाणी समॉट एक्सटेंड शेती करू लागला. त्यातून पशुपालन आणि शेतीतून त्यांनी वसाहती बनवल्या. जे आपले काही संस्कृती आहे, सिंधू मोहिंजोदडो संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, त्या मेसोपोटेमियन संस्कृतीचा विकास हा या ठिकाणी आपल्याला झाला. आणि नंतरच्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कला त्यांनी अस्तित्वात आली. आणि अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शास्त्राचा उदय 400 वर्षापूर्वी झाला. युरोपियन आपण त्याला मध्ययुगीन काळ किंवा प्रबोधन काळ असं म्हटलं जातं. आणि साधारणपणे 19व्या शतकापासून आपल्याकडे औद्योगिकरणाची सुरुवात झाली. म्हणजे मानवाचा इतिहास जर आपण पाहिला तर 7 कोटी वर्षापासून तो आजच्या अलीकडील 200 वर्षापर्यंत येऊन ठेपतो. पण मागच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे मानव हा लेमूर नंतर ॲप आणि ॲप नंतर जो सर्वात टॅलेंटेड मानव ज्याला काय म्हटलं जातं तो होमो निएंडरथल्स मानव असं म्हटलं जातं, की हा होमो या कॅटेगरीमध्ये दिसतो. आणि आजच्याच मानवाला आपण होमो सॅपियन्स असं देखील म्हटलं जातं. याच आधारे आपण या ठिकाणी काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन्स आपल्याला दिलेला आहे, त्याचं उत्तरही मी तुमच्याशी मेन्शन्स केलेलं आहे. की या ठिकाणी आपलं उत्तर असं दिलंय, की भारतीय वंशाच्या हरगोविंद खुराना शास्त्रज्ञानं यांनी जेनेटिक कोड डेव्हलप केला. जेनेटिक कोड संदर्भात किंवा आपण ही माहिती पाहिलेलं आहे, की जेनेटिक कोड्स म्हणजे काय? जेनेटिक कोड्स जसं आपण पाहिलं, की mRNAवर हे जे काही कोडॉन असतात, या कोडॉनला अनुसरूनच tRNA अँटीकोडॉन घेऊन येतो. म्हणजे या 3 कोडॉनसाठी या 3 कोडॉनसाठी की जो काही अमिनो ॲसिड कारणीभूत आहे, असेच जीन हे जे काही जीन्स आहेत, या जीनसाठी जे काही अमिनो ॲसिड्स आहेत, टोटल 20 अमिनो ॲसिड्स आहेत. म्हणजे प्रत्येक अमिनोसाठी कुठला कोडॉन कारणीभूत आहे हे शोधण्यासाठी भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी काम केलं. त्यांच्याबरोबर अजून 2 शास्त्रज्ञ होते. त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन्स केलं नाही, परंतु स्पर्धा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचं असं आहे. एक शास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे रॉबर्ट होले आणि दुसरे जे काही शास्त्रज्ञ त्यांचं नाव होतं मार्शल निरेनबर्ग. तर या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे काम केलं. 1965 मध्ये या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी या जेनेटिक कोड आणि 20 अमिनो ॲसिडच्या निर्मितीमागे कुठले जेनेटिक कोड्स आहे यावर अभ्यास केला. आणि या अभ्यासाला त्यांनी जे काही कोडिफिकेशन शोधून काढलं 1968 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला. ऑप्शन्स मी तुम्हाला 1953 दिलेला आहे, पण या ठिकाणी 1968 हे त्याचं प्रॉपर उत्तर असेल. बाकीच्या 2 शास्त्रज्ञांची नावं मी तुमच्याशी मेन्शन केली. एक डॉक्टर हरगोविंद खुराना आहेत, नंतर रॉबर्ट हॉले आहे आणि मार्शल निरेनबर्ग आहे. तर त्यांनी जेनेटिक कोड कुठल्या जेनेटिक कोडपासून 20 अमिनो ॲसिडची निर्मिती होते हे शोधण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण जातोय. शेवटचा प्रश्न आपल्याला मेन्शन्स करतोय, की कार्बन डेटिंगची पद्धत किंवा फॉसिलचं वयोमान शोधण्याची पद्धत ही कुठल्या आधारे आहे? जसं आपण मेन्शन्स केलं, विल्लार्ड लेबी 1954 मध्ये यांनी ती शोधून काढली. 1960 मध्ये त्यांना रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आणि कुठल्याही फॉसिल्समध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर किती आहे याच्या आधारे आपण स्टँडर्ड किंवा रेफरन्स चार्टला कंपॅरिझन करतो आणि त्या फॉसिलचं वयोमान काढलं जातं. तर कार्बन ज्यावेळेस सजीव जिवंत असतो त्यावेळेस कार्बन 14 आणि कार्बन 12चं कंटिन्युअस ग्रहण आणि उत्सर्जन होत असतं. पण सजीव मेल्यानंतर कार्बन 12 पूर्णपणे स्टॉप होतो. पण या ठिकाणी कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याचं डिके होतं. नंतरच्या कालावधीमध्ये त्या फॉसिल्समध्ये कार्बन 14 किती सक्रिय आहे, किती ॲक्टिव्ह आहे, त्याचं पर्सेंटेज किती आहे आणि कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो काही रेशो आहे याच्या रेषेच्या आधारेच आपण त्या फॉसिलचं वयोमान सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
तर विद्यार्थी मित्र, आपण हा 10वीच्या पद्धतीने या चॅप्टरचा अभ्यास केला नाही. हा चॅप्टर थोडा प्रचंड आहे. व्हिडिओ थोडासा ब्रॉड झालेला आहे, लेंदी झालेला आहे. परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेले आहे. कारण विज्ञान हाच एक विषय मोर एक्सटेन्सिव्ह आहे. परंतु या ठिकाणी आपण जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याही पलीकडे जे परीक्षेच्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं, त्या पॉइंटवर मी या ठिकाणी अधिक भर देण्याचा प्रयत्न केला आहे. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride motivator.